वंदे मातरम. नमस्कार देशबांधवांनो, मी राजन वडके फ्रॉम राजन्स डेस्क चॅनलवर तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची. मालिकेतील या भागात ऐकूयात गोंडवाना राज्यातील जल, वनजमिनी आणि आदिवासी संस्कृतीच्या रक्षणासाठी ब्रिटिश राजवटीशी लढणाऱ्या वीर बाबूराव शेडमाके यांची शौर्यगाथा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात चंद्रपूर जिल्ह्याचं देखील मोलाचं योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात चंद्रपूर जिल्ह्यातील हुतात्मा वीर बाबूराव शेडमाके यांचं बलिदान विशेष महत्त्वाचं आहे. मध्य भारतातील गोंड घराण्याचे सरदार असलेल्या बाबूराव यांनी 1857च्या उठावादरम्यान चांदा जिल्ह्यातील बंडाचं नेतृत्व केलं. त्यांनी 7 महिन्यांच्या कालावधीत इंग्रजांविरुद्ध अनेक लढाया लढल्या. अखेर इंग्रज सरकारविरुद्ध बंड केल्याबद्दल त्यांना फाशी देण्यात आलं. वीर बाबूराव शेडमाके यांचा जन्म 12 मार्च 1833 या दिवशी चांदा जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील किश्तपूर गावात झाला. पुल्लेसूर बापू आणि जुर्जा कुंवर यांचे ते थोरले पुत्र होते. पुल्लेसूर बापू हे अहेरी परगण्यातील मोलमपल्ली या गावचे जमीनदार होते. बाबूरावांनी घोटुल येथे वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच कुस्ती, तीरकामठा, तलवार, भाला यांचं प्रशिक्षण घेतलं होतं. रायपूर येथील ब्रिटिश इंग्लिश सेंट्रल स्कूल येथे 4थीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते मोलमपल्लीला परतले. आपल्या साथीदारांसह जंगलात शिकारीला जाताना ते शस्त्रास्त्रांचा अभ्यास करत असत. ते जसजसे मोठे होत होते तसं त्यांनी सामाजिक धोरणंही शिकून घेतली होती. वयाच्या 18व्या वर्षीच आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यात मडावी राजघराण्यातील राजकुंवर यांच्याशी त्यांचं लग्न झालं. जमीनदार घराण्यातील असूनही संवेदनशील बाबूरावांच्या मनात समाजाबद्दल आदराची भावना होती. त्यांनी आपल्या जमीनदारीच्या गावांमधील गोंड, पारधी, नागची, हळबी, माडिया या आदिवासी लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यावेळी सावकारांकडून या गरीब आदिवासींची फसवणूक आणि छळ होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचवेळी 18 डिसेंबर 1854 या दिवशी चांदगड येथे इंग्रज सरकारनं R.S. एलिस याची जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक केली होती. त्यानं गरीब आदिवासींवर अत्याचार करत त्यांच्या जमिनी बळकावण्याचे उद्योग सुरू केल्याचं त्यांना दिसून आलं. त्याचबरोबर ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून चांदगड आणि आसपासच्या परिसरातील गोंड, पारधी, नागची, हळबी, माडिया या आदिवासींना वेगवेगळी अंश दाखवून त्यांचं धर्मांतर करण्यात येत होतं. हे सर्व पाहून देशभक्त बाबूरावांच्या मनात समाजाप्रती समर्पणाची भावना जागृत झाली. इंग्रज राजवटीविरुद्ध बंडाची ज्योत प्रज्वलित झाली. त्याचवेळी देशभरात इंग्रजांच्या विरोधात उठाव सुरू झाला होता. बाबूराव यांनी आदिवासी समाजाच्या जलजमिनी संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूपर्यंत इंग्रजांशी लढा देण्याचा संकल्प केला. आपला निश्चय पूर्ण करण्यासाठी त्यांनी 24 सप्टेंबर 1857 या दिवशी जंगम सेनेची स्थापना केली. आलापल्ली, मोलमपल्ली, घोट आणि आसपासच्या गावातील 500 आदिवासी तरुणांचं सैन्य उभारलं. त्यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देत युद्धकौशल्य शिकवलं. त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी चांदगडला लागून असलेल्या राजगडची निवड केली. राजगड हा इंग्रजांच्या ताब्यात होता. इंग्रजांनी गडाची जबाबदारी रामशहा गेडाम याच्याकडे सोपवली होती. 7 मार्च 1858 या दिवशी बाबूराव यांनी आपल्या साथीदारांसह राजगडावर हल्ला केला आणि संपूर्ण राजगड ताब्यात घेतला. या युद्धामध्ये रामजी गेडाम मारला गेला. राजगडच्या पराभवानं कॅप्टन W.H. क्रिक्टन अस्वस्थ झाला. बाबूराव यांच्या ताब्यातील राजगड परत मिळवण्यासाठी कॅप्टन क्रिक्टन यानं 13 मार्च 1858ला राजगडावर सैन्य पाठवलं. राजगडापासून 4 किलोमीटर अंतरावर
बाबूराव यांची जंगमसेना आणि इंग्रजांच्या सैन्यात नांदगाव घोसारीजवळ जोरदार युद्ध झालं. यात बरेच सैनिक मारले गेले. मात्र या युद्धात बाबूराव शेडमाके जिंकले. राजगडच्या लढाईनंतर आलापल्ली घोटचे जामीनदार राजेश्वर राजगोंड हे सुद्धा या बंडात बाबूराव यांच्याबरोबर सामील झाले. त्यामुळं कॅप्टन क्रिक्टन अधिकच अस्वस्थ झाला. त्यानं बाबूराव आणि त्याच्या साथीदारांच्या मागं आपली सेना ठेवली. बाबूराव सावध होते. त्यांना इंग्रजांच्या कारवाईची कल्पना होती. आपल्याला शोधण्यासाठी क्रिक्टन सैन्य पाठवणार हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळं ते पूर्ण तयारीनिशी गादीचोरला डोंगरावर थांबले. इंग्रजांना ही बातमी कळताच 20 मार्च 1858ला पहाटे 4:30 वाजता इंग्रजांच्या सैन्यानं संपूर्ण डोंगराला वेढा घातला आणि गोळीबार सुरू केला. बाबूरावांच्या जागरूक सैनिकांनी त्यांच्यावर जोरदार दगडफेक करून प्रत्युत्तर दिलं. इंग्रजांचा तोफखाना संपला, पण दगडांचा पाऊस थांबला नाही. दगडांच्या या माऱ्यात अनेक इंग्रज अधिकारी सैनिक गंभीर जखमी झाले. त्यांनी तिथून पळ काढला. बाबूराव पुन्हा विजयी झाले. डोंगरावरून खाली उतरताना बाबूराव यांच्या जंगम सैन्यानं इंग्रजांच्या बंदुका ताब्यात घेतल्या. भेटवस्तू जप्त केल्या. गावातील धान्य दुकान सर्वसामान्यांसाठी खुली केली. बाबूराव यांचं बंड संपवण्यास इंग्रजांना अपयश येत होतं. कॅप्टन क्रिक्टन यानं पुन्हा चांदगडहून इंग्रजांचं आणि त्यांना मिळालेले व्यंकटराव आणि त्याच्या साथीदारांचं सैन्य घेऊन 19 एप्रिल 1858ला बाबूराव यांच्या जंगमसेनेवर हल्ला केला. सघनपूरजवळ झालेल्या या भयंकर युद्धातही इंग्रज सैन्याचा पराभव झाला. इंग्रजांची गुलामगिरी संपवण्याची शपथ घेतलेल्या बाबूराव यांनी 29 एप्रिल 1858ला अहेरी येथील चिचगुडीच्या इंग्रजांच्या छावणीवर हल्ला केला. यात टेलिग्राम ऑपरेटर गार्टल आणि हॉल हे दोघे ठार झाले, तर अनेक इंग्रज सैनिक जखमी झाले. त्यांचा एक साथीदार पीटर तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. तो कॅप्टन क्रिक्टनकडे गेला. बाबूराव यांच्या चढ्यांनी व्यंकटराव आणि इंग्रजांच्या सैन्यात घबराट पसरली होती. बाबूरावांना पकडण्याच्या इंग्रजांच्या सर्व योजना अयशस्वी ठरल्या होत्या. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला या घटनांची माहिती समजताच तिनं बाबूराव यांना जिवंत किंवा मृत अवस्थेत पकडण्याचा हुकूम जारी केला. बाबूराव शेडमाके यांना पकडण्यासाठी नागपूरचा कॅप्टन शेक्सपियरची नेमणूक केली. कॅप्टन शेक्सपियर यानं इंग्रजांची कपटनीती वापरली. त्यानं वीर बाबूराव यांची काकू राणी लक्ष्मीबाई हिला बाबूराव यांच्या जमीनदारीतील 24 गावं आणि व्यंकटराव राजेश्वर गौंड याची 67 गावं अशी 91 गावं इनाम देण्याचं आमिष दाखवलं. लक्ष्मीबाई लोभाला बळी पडली. बाबूराव यांना पकडण्यासाठी ती इंग्रजांना सामील झाली. याची बाबूराव यांना कल्पना नव्हती. घोटा गावातील एका पूजेसाठी बाबूराव आपल्या साथीदारांसह दाखल झाले होते. लक्ष्मीबाईनं इंग्रज अधिकाऱ्यांना ही बातमी दिली. ते बाबूराव यांना पकडण्यासाठी घोटा येथे आले. बाबूराव आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये चकमक उडाली. यावेळीही बाबूराव यांना पकडण्यात इंग्रज सैन्य अपयशी ठरलं. बाबूराव सुखरूप निसटले. मात्र अचानक झालेल्या या चकमकीत बाबूराव यांचे बरेच साथीदार मारले गेले. या पराभवानं कॅप्टन शेक्सपियर संतापला आणि त्यानं घोटाच्या जमिनीवर कब्जा घेतला. बाबूराव यांच्या बंडाला अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यांची आणि साथीदारांची जमीन जप्त केली. जंगमसेना डळमळू लागली आणि बाबूराव मोजक्या साथीदारांसह एकटे पडले. घोटाचा पराभव झाल्यानंतर इंग्रजांनी लक्ष्मीबाईवर अधिक दबाव आणला. बाबूराव एकटे पडल्याची बातमी लक्ष्मीबाईला समजताच तिनं बाबूराव यांना पकडण्यासाठी रोहिंग्यांचं सैन्य त्यांच्या मागावर पाठवलं. त्यांनी रात्रीच्या वेळी बेसावध क्षणी बाबूराव यांना पकडलं. त्यावेळी बाबूराव यांनी विरोध न करता त्यांच्या कार्याचा हेतू रोहिंग्यांना समजावून सांगितला. योग्य संधी पाहून त्यांनी तिथून पळ काढला. बाबूराव यांनी पळ काढल्याची बातमी समजताच कॅप्टन चिडला. बाबूराव अहेरी येथे आले. ते कळताच इंग्रजांना फितूर झालेल्या लक्ष्मीबाईनं
बाबूराव यांना घरी जेवायला बोलवलं. बाबूराव यांनी ते आमंत्रण स्वीकारलं आणि लक्ष्मीबाईच्या घरी पोचले. ही माहिती लक्ष्मीबाईनं इंग्रजांना दिली. ते जेवण करत असतानाच इंग्रजांनी लक्ष्मीबाईच्या घराला वेढा घातला. इंग्रजांच्या सैन्यानं बाबूराव यांना बंदिवान केलं. गार्टल आणि हॉल यांची हत्या आणि ब्रिटिश सरकारविरोधात कारवाई केल्याबद्दल बाबूराव आणि त्यांच्या साथीदारांवर क्रिक्टन याच्या कोर्टात खटला चालवला गेला. आपल्या निकालात क्रिक्टन यानं बाबूराव यांना फाशीची तर त्यांच्या साथीदारांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तुरुंगात रूपांतरित झालेल्या चांदगड वाड्याच्या पिंपळाच्या झाडावर 21 ऑक्टोबर 1858 या दिवशी संध्याकाळी 4 वाजता वयाच्या केवळ 25व्या वर्षी या शूर आदिवासी योद्ध्याला फासावर लटकवण्यात आलं. वीर बाबूराव यांना ज्या पिंपळाच्या झाडावर टांगण्यात आलं होतं त्या चंद्रपूर कारागृहासमोरील पिंपळाच्या झाडाचं स्मारकात रूपांतर करण्यात आलं आहे. त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला दरवर्षी हजारो लोक तेथे जमून वीर बाबूराव यांच्या कार्याचं स्मरण करत त्यांना अभिवादन करतात. आदिवासी समाजातील वीर बाबूराव शेडमाके यांच्या शौर्य व धैर्यासाठी भारत सरकारनं त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित केलं आहे. भारत माता की जय.